सातबाराच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत। देवगड निपाणी राज्यमार्गावर गैबी नाका ते राधानगरी पर्यंतच्या रस्त्यात मोठमोठे खड्डे पडलेत। सागवान वळणाजवळील रस्त्याची तर अक्षरशः दुरवस्था झाली आहे। त्यामुळे या ठिकाणी अपघाताचं प्रमाण वाढलंय। 6 महिन्यांपूर्वी केलेल्या रस्त्याची मोठी दुरवस्था झाली असताना सार्वजनिक बांधकाम विभागाने त्याकडे दुर्लक्ष केलंय। एखादा मोठा अपघात झाल्यावरच सार्वजनिक बांधकाम विभागाचे डोळे उघडणार का असा सवाल उपस्थित करत रास्ता रोको करण्याचा इशारा डीपी पाटील यांनी दिलाय। राधानगरी तालुक्यामध्ये नवीन रस्त्यांची कामं 6 महिन्यांपूर्वी झाली आहेत, पण आता काही ठिकाणी रस्ते खराब झालेत। कोट्यावधी रुपये खर्च करून देखील रस्त्यांची दुरवस्था झाल्यानं त्याची सार्वजनिक विभागानं चौकशी करावी अशी मागणी होतीये। या रस्त्यांची दुरुस्ती केली नाही तर गैबी इथं रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा डीपी पाटील यांनी दिलाय। राज्यमार्गावरील गैबी नाका मांजरखिंडीतील वळणावर 6 महिन्यांपूर्वी केलेला रस्ता पूर्णतः उखडलाय, त्यामुळे अपघाताचं प्रमाण सुद्धा वाढलंय। रस्त्यावरील खडी डांबर निघून गेलाय। हा राज्यमार्ग महाराष्ट्रातून कर्नाटक आणि गोवा या राज्यांना जोडणारा आहे। या रस्त्यावरून दाजीपूर अभयारण्य, काळम्मावाडी, राधानगरी धरण, पर्यटन स्थळ पाहण्यासाठी हजारो पर्यटक येत असतात। रस्ता खराब झाल्यानं वाहनधारकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय। कोट्यावधी रुपये खर्च करून रस्त्याची दुरवस्था झाली असून या कामाची चौकशी व्हावी, रस्त्याची तातडीनं दुरुस्ती करावी। सोळांकूर घाटात पावसाळ्यात डोंगरावरून दगडमुरूम पडत असून संरक्षक कठडा बांधावा, अन्यथा गैबी इथं रास्ता रोको आंदोलन केलं जाईल असा इशारा नागरिकांनी दिलाय।